20 रुपये प्रति किलो भाव मिळतोय। सर्वच भाजीपाल्याचे दर 50% घसरलेत आणि त्यामुळे उत्पादन खर्चही निघत नाहीये। त्यामुळे शेतकरी आता अडचणीत सापडलाय आणि याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी अमर खटारे यांनी। बाजारपेठेमध्ये हिरव्या भाजीपाल्यांची आवक मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे संपूर्ण भाज्यांचे दर जे आहे ते कमी झाले। सध्या मी अमरावतीच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आहे आणि या ठिकाणी बघितलं तर संपूर्ण जे भाज्यांचे जे दर आहे ते कमी झालेले आहे। साधारणतः 10 रुपये किलोप्रमाणे संपूर्ण ज्या भाज्या आहेत त्या या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये भाजी मंडीमध्ये विकल्या जात आहे। ही संपूर्ण विदर्भातील सर्वात मोठी अमरावतीची भाजीची बाजारपेठ आहे आणि या ठिकाणाहून जर बघितलं तर दररोज लाखो रुपयाची उलाढाल होत असते। मात्र या ठिकाणी बघितलं तर मोठ्या प्रमाणात भाज्यांचे दर कमी झाल्याने शेतकऱ्यांना फटका बसत आहे। आपल्यासोबत काही व्यापारीसुद्धा आहे। तर काय सांगाल, काय भाव आजचे? आजचे जसे फुलगोबी 10 रुपये किलो, 5 ते 10 रुपये किलो, पत्तागोबी 5-10 रुपये किलो, टमाटे 10-15 रुपये किलो, सगळ्या मालाची आवक वाढलेली आहे। त्यामुळे शेतकऱ्यांना काहीच परवडत नाही आहे। सर्व जास्त आवक वाढल्यामुळे इथे दर एकदम घसरलेले आहे। भाज्यांची मोठ्या प्रमाणात आवक वाढल्यामुळे शेतकऱ्यांना याचा मोठा फटका बसतो आहे। मात्र बघितलं तर संपूर्ण दर आहे ते दर आता 10 रुपये किलोवर येऊन ठेपलेले आहे। अमर खटारे, साम TV